तर इकडे चिपळूणमध्ये महायुतीमध्ये संघर्षाची आता ठिणगी पडली आहे। राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील धुसफूस चव्हाट्यावर आली आहे। आमदार शेखर निकमांनी उदय सामंत यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे। आंधळा विश्वास ठेवल्याचा फटका बसल्याचं मत त्यांनी व्यक्त केलंय। शिवसेनेनं कल्पना न देता अर्ज भरल्याचा आरोप करण्यात येतोय। चिपळूणमध्ये महायुतीमध्ये संघर्ष वाढलेला दिसतोय। राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम यांनी पहिल्यांदाच उदय सामंतांवर जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे। देवरुख नगरपंचायतीवर दोन्ही पक्षांमध्ये संघर्ष सुरू झालाय आणि उदय सामंतांनी कुठलीही कल्पना न देता परस्पर अर्ज भरला असल्याचा आरोप शेखर निकम यांनी केलाय। मला काय फसवलंय असं म्हणू शकत नाही। मी जर तुमच्यावर आंधळा विश्वास टाकला तर फसवणाऱ्यांनी ठरवायचंय। मी तुम्हाला सांगू, मला देवरुखची सीट आजही त्यांनी सांगावं तुम्ही बाहेर पडा, मी देवरुखची दुसरी सीट तिथं आपण करू शकतो। परंतु मी एकदा शब्द दिला होता त्यांना की ही सीट काही झालं तरी तुम्हाला मी सोडणार, आणि त्या पद्धतीने मी शब्दाला 100% जागलोय। आणि ते नुसता जागलोय ना, दिलेल्या शब्दाप्रमाणे मोठ्या मताधिक्याने देवरुखचा बीजेपीचा महायुतीचा नगराध्यक्ष निवडून आणण्याची जबाबदारी पण मी अंगावर घेतली। मी इकडचं तिकडचं असलं काही बोलत नाही। एकच ठाम भूमिका आमची सगळ्यामध्ये असते। कदाचित त्या स्वभावाचा मला तोटा झाला असेल, माझ्या पक्षाला तोटा झाला असेल।